आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मीरा भाईंदरमध्ये शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद, दुरुस्तीच्या नावाखाली शिवरायांचा पुतळा हटवण्याचा निर्णय। पुतळा हटवण्याच्या निर्णयावरून राजकारण तापलं। पुतळा हटवल्यास शिवसैनिकांशी गाठ पडेल। मंत्री प्रताप सरनाईकांचं आयुक्त आणि महापौरांना पत्र। मीरा भाईंदरमध्ये मुलीची छेडछाड करणाऱ्या तरुणाला चोप। शिंदेचे शिवसेनेचे शाखा प्रमुख अजय साळवेंनी तरुणाला चोपलं। मीरा गावठाण बस स्टॉपवर तरुणानं मुलीची छेड काढल्याचा प्रकार। चोप दिल्यानंतर तरुणानं मुलीची माफी मागितली। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या मतदारसंघात 587 रिक्षाचालक मराठी परीक्षेमध्ये नापास। मीरा भाईंदरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची चाचपणी केली। राज्यामध्ये तब्बल 487 शाळा अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर। मुंबई विभागामध्ये सर्वाधिक संख्या। या शाळांपैकी केवळ 76 शाळांवर बंदीची कारवाई तर 111 शाळांच्या विरोधात गुन्हा दाखल। मान्सूनच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश। 15 मेपूर्वी इमारती, वर्गखोल्या आणि स्वच्छतागृहांची तपासणी पूर्ण केली जाणार। धोकादायक शाळांना तातडीनं पर्यायी जागा शोधण्याच्या सूचना। पुण्यातील 36 धोकादायक वाड्या आणि जुन्या इमारतींना महापालिकेच्या नोटिसा। मध्यवर्ती भागातील इमारती राहण्यास अयोग्य असल्यानं रहिवाशांना तातडीनं घरं रिकामी करण्याचं आवाहन। दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासन सतर्क। पुणे विद्यापीठानं शिक्षक भरतीचा आकडा न गाठणाऱ्या महाविद्यालयांना इशारा दिला। निकष पूर्ण न करणाऱ्या कॉलेजची प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया यंदा रोखली जाणार। या नियमावलीमुळे शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी खळबळ। माहिती भरण्यासाठी विद्यापीठानं 18 मे पर्यंत मुदतवाढ दिली। 11वीचे वर्ग 1 जुलैपासून सुरू होणार। 11वी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया वेगानं सुरू। विद्यार्थ्यांना सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये प्रवेश मिळत नसल्यानं अतिरिक्त फेऱ्या। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ही प्रक्रिया राबवली।